सरकारी कर्मचाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचे महागाई भत्ता थकबाकी मिळणार का, यावर मोठी अपडेट समोर येत आहे। कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 18 महिन्याच्या डीए थकबाकीबाबतची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे। या संदर्भातील सरकारकडून ताजे अपडेट आणि सरकारचा निर्णय समोर येत आहे। सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना 18 महिन्याच्या डीए थकबाकीची मागणी अनेक दिवसापासून करत आहेत। संसदेत विरोधकांनी कोरोना काळात थांबवलेल्या डीए थकबाकीबाबत प्रश्नही विचारले, परंतु सरकारने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। कर्मचाऱ्यांना 18 महिन्याच्या डीए थकबाकीची प्रतीक्षा आता संपणार नाही असे दिसून येत आहे। संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी 18 महिन्याच्या डीए थकबाकीबाबत प्रश्न विचारला असता वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी धक्कादायक उत्तर दिलेले आहे। सरकारकडे सध्या अशा कोणत्याही प्रस्ताव नाही ज्यामुळे थकबाकीची रक्कम दिली जाऊ शकते। या निर्णयामुळे आता पुन्हा कर्मचाऱ्यांची निराशा झालेली आहे।